नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचा अनालिसिस. टाइम झालेला 9:30. लक्षात असू द्या, आज आहे वेनसडे, एक्सपायरी नंतरचा पहिला दिवस. तर आज आपल्याला लेवल ऍडजस्ट होणार आहे 10:30 वाजेपर्यंत. पण तात्पुरतं आपण काय करू शकतो, आपण अनालिसिस करू शकतो. अनालिसिस चेक करूया. सगळ्यात पहिले घेऊया सपोर्ट साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवत आहे 24,250 वरनं 24,200 वरती 9:30 वाजताची शिफ्टिंग आहे. त्या शिफ्टिंगला मी कन्सिडर करणार, कारण 9:30 ची शिफ्टिंग आहे. ठीक आहे, आपण शिफ्टिंग चेक करूया. ऍक्च्युअल कोणाची शिफ्टिंग झाली, पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. तर व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज तिघा 100% झाले. कुठून? तर 24,000 पहिलं 300 वरती होते, तिथनं डिक्रीज झाले. त्याच्यानंतर 250 ला आले, 250 वरनं पण डिक्रीज झाले आणि सपोर्ट झालाय 24,200 वरती. आता येऊया रेजिस्टन्स साइडला. रेजिस्टन्स साइडला काय दिसतंय? रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दिसत आहे 24,400 वरनं 24,300 ला. 24,400 वरनं 24,300 ला 9 वाजून 16 मिनिटाची शिफ्टिंग आहे. हिला कन्सिडर करणार नाही, कारण आपल्यासाठी शिफ्टिंग जी आहे 9:20 नंतरची असते. रेजिस्टन्स स्ट्रॉंग, सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप. तर मार्केटमध्ये काय होऊ शकतं? मार्केटमध्ये आता काय होऊ शकतं? आता बॉटम दिसतोय 24,300 पर्यंत. त्याच्या खाली जर विकनेस आली तर अजून मार्केट बेरिश होऊ शकतं. सपोर्ट साइडने मार्केट बेरिश आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे 24,300 ला. जर रेजिस्टन्सच्या वरती विकनेस वाढली, पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग नाहीये. रेजिस्टन्स साइडला जर पर्सेंटेज वाढली 24,300च्या वरती, तर मार्केट रेजिस्टन्सला क्रॉस करू शकतो. अन्यथा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. सपोर्ट माझा 24,200 पर्यंत दिसत आहे. तर लक्षात असू द्या, सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. तर 24,300चा रेजिस्टन्स आणि 24,250चा रेजिस्टन्स वरनं मी पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. सपोर्टची वीकनेस जर खाली नाही आली, तर 24,200च्या सपोर्ट वरनं मी एकदा कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पोस्ट मार्केटमध्ये. धन्यवाद.